लागतो की संत गजानन महाराजांची पालखी हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे बार्शीकरांचा आणि त्याच्यामध्ये विशेष असायचा तो हत्ती. 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला जायची आणि पंढरपुरातून येताना ती परतीचा मार्ग गजानन महाराजाच्या पालखीचा तो भगवंताच्या दर्शनाचा आहे. बरोबर. आणि ते परतीच्या वेळेला भगवंताचं दर्शन घेतात. 30-40 वर्षापूर्वी ज्या वेळेला गजानन महाराजांची पालखी यायची आहे असं जेव्हा आम्हा मुलांना कळायचं त्यावेळेला त्या पालखीचं आकर्षण शिस्त हे त्यावेळेला एवढे जाण आम्हाला नव्हती शाळेत असल्यामुळे. फक्त आकर्षण असं असायचं की त्या पालखीमध्ये असणारा हत्ती तो भगवंत मैदानावर यायचा आणि मग पालखी एका बाजूला उतरायची आणि हत्ती भगवंत मैदानावर यायचा आणि या हत्तीला पाहण्यासाठी सगळी बार्शी लोटायची भगवंत मैदानावर. म्हणजे हे मोठं आकर्षण गजानन महाराजाच्या पालखीचं दिंडीचं होतं. हे आज हत्ती तो नाही आहे, मात्र शिस्त अजूनही मोडलेली नाही, शिस्त कायम आहे. मात्र जे आकर्षण होतं हत्तीचं, कारण असं वाटायचं की त्यावेळेला एखादं कुणी केळी घेऊन जायचं, कुणी सफरचंद घेऊन जायचं आणि मुलं काय करायची की केळी अशी लांबून द्यायची आणि विशेष म्हणजे तो हत्ती सोंड जे आहे ना तो सोंड त्या आमच्या डोक्यावर ठेवायचा आणि मग तो हत्ती आपला वाटायचा आणि खरंच हत्ती गजानन महाराजाचा आहे, हा हत्ती खरंच हा विठ्ठलाचा हत्ती, हा हत्तीने सोंड ठेवली म्हणजे विठ्ठलाने आशीर्वाद दिला, गजानन महाराजांनी आशीर्वाद दिला, अशी एक भावना त्यावेळेला आमच्या मनामध्ये असायची. मात्र आता तो हत्ती या पालखीत नाही. मात्र या आठवणी मात्र माझ्या वयाच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बालपणातल्या असतात.